नमस्कार. विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक सगळ्यांचं स्वागत. विनायक हॉस्पिटल हे आपलं महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे. या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात आणि पेशंट 1 तासाभरात वेदनामुक्त चालतो. ही जी काही किमया आहे रिझल्टची, ऑपरेशन नंतर 1 तासाभरात चालायचं, हे फक्त विनायकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. महाराष्ट्रात, भारतात, जगात तुम्हाला कुठलेही डॉक्टर ऑपरेशन नंतर लगेच चालून नाही दाखवणार, ते पण वेदनामुक्त, कोणाचाही आधार न घेता. आपलं विनायक हॉस्पिटलचं मिशन आहे महाराष्ट्र मिशन. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट हा 100% वेदनामुक्त झाला पाहिजे मानकेच्या आजारापासून. भले त्यांनी जगात कुठे ऑपरेशन करू द्या, परंतु त्यांना हे समजणं गरजेचं आहे की मणक्याचा त्रास चालू झाल्यानंतर दाखवायचं कोणाकडं आणि उपचार घ्यायचे कुठे. ज्यांना मणक्याचा त्रास आहे, कोणाच्या हातापायाला मुंगे येणे, कोणाचा पाय जड पडणे, कोणाचा बॅलन्स जाणे, कोणाच्या पायातली चप्पल सटकणे, हे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. तर तसं जर कोणाला काय त्रास झाला तर दाखवताना मणक्याच्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरना दाखवावं की ज्यांची डिग्री MBBS MS MCH आहे. दुसरी गोष्ट, फक्त डिग्रीचा उपयोग नाही, त्यांचा अनुभव पण पाहिला पाहिजे, त्यांचे रिझल्ट पाहिले पाहिजेत. जर तुम्ही म्हटले की मला माझ्या वयाचा 70 वर्ष वय आहे, मला 70 वर्षाचे पेशंट दाखवा, कुणी 68चं असेल, कुणी 70चं असेल, कुणी 72चं असेल, असे सगळे पेशंट त्यांना दाखवता आले पाहिजेत खात्रीशीर. आणि असं नाही की बाबा मी सातारचा आहे, कराडचा आहे, मला तिकडचे दाखवा. महाराष्ट्रातला कुठलाही पेशंट तुम्ही बघू शकता, त्यांच्याशी चर्चा करू शकता. आता सोशल मीडियामुळे काय झालं, फार फास्ट झालं. तुम्ही व्हिडिओ कॉलवरती फार अमेरिकेत पण एकामेकाशी बोलू शकता, विचारू शकता बाबा खरंच तुमचं ऑपरेशन झालं का, ऑपरेशनच्या आधी तुम्हाला त्रास काय होता, ऑपरेशन नंतर कसं वाटतंय. परंतु ऑपरेशनला कधी यायला पाहिजे ह्याची पण तुम्हाला माहिती पाहिजे. हातापायची ताकद जाण्या अगोदर, पॅरालिसिस होण्या अगोदर आणि लघवी संडासचा कंट्रोल जाण्या अगोदर तुम्ही तो हॉस्पिटलला पोहोचले पाहिजेत आणि उपचार तुम्हाला मिळाले पाहिजेत. जर उपचार वेळेत नाही मिळाले किंवा आजाराचं निधनच नाही झालं तर फेल कार्यक्रम. मणक्याच्या आजारामुळं माणूस पॅरालिसिस होण्यापेक्षा मेलेला बरा. जर पॅरालिसिस झाला आणि जागेवर सगळं आयुष्यभर कंटिन्यू जागेवर सगळं, घरातली 2 माणसं गुंतून राहतात, लघवी संडासचं करा, डायपर बदला, त्याला जेवायला घाला, खायला घाला, पाणी द्या, आंघोळ घाला, फार प्रचंड तो माणूससुद्धा वैतागतो. तो नको आहे असं जगायला. त्याच्यामुळं आता पूर्वी कसं होतं, रिझल्ट नव्हते, मशिनरी नव्हत्या अद्ययावत, त्याच्यामुळं डॉक्टर लोक अंदाजावर ऑपरेशन करायचे आणि फेल्युअर रेट जास्त होता. आणि पहिली डिग्री पण नव्हती डॉक्टरांच्याकडं मणकीची सुपर स्पेशलिटी. ऑर्थोपेडिक डॉक्टर, जनरल डॉक्टर कुणी पण म्हणायचं ये माझ्याकडे मी करतो ऑपरेशन. पण हे कोणाचंही काम नाही, त्याला ज्ञान असणाराच माणूस पाहिजे, शिक्षण असणाराच माणूस पाहिजे, अनुभव असणाराच माणूस पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही ऑपरेशन केलं पाहिजे. आपल्या ज्याकडे यंत्रसामुग्री आहेत ते एकदम जागतिक लेवलचे आहेत. MRIला नंबर आल्यानंतर तुमचा 8 मिनिटात MRI हातात मिळतो. ज्या दिवशी MRI होणार त्या दिवशी तुम्हाला रिपोर्ट वगैरे मिळणार, त्या दिवशी डॉक्टरची भेट होणार, त्या दिवशी डॉक्टर सांगणार की तुम्हाला झालं आहे काय. आपल्याकडे 2 कॅटेगरीमध्ये पेशंट विभागले जातात, एक ऑपरेशनचा आणि एक बिगर ऑपरेशनचा. त्रास दोघांना पण आहे, पण एखाद्याची गादी बाहेर नाही, कुठं मणक्याला इजा नाही, काय नाही, पण पाठ प्रचंड दुखते, कंबर प्रचंड दुखते, त्याला रोबोटिक ट्रीटमेंट आणि मॅक्स थेरपीद्वारे कुठलंही इंजेक्शन सलाईन न देता, फाडतोड न करता आपण बरं करतो. आणि दुसरा पार्ट असा आहे ऑपरेशनचा, जिथं गादी सरकली, मज्जार जो दाब आला आहे किंवा अपघातामध्ये मणक्याला फ्रॅक्चर झालं आहे, मणका मागं पुढं झाला आहे, त्या माणसाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. तिथं ऑपरेशननेच पेशंट 100% बरा होतो. आम्ही फक्त इथंच लोकांची सेवा करतो असं नाही. आमची टीम, एकमेव टीम आमची अशी आहे की पेशंटचं ऑपरेशन झालं तर पेशंटच्या गावी जात असतो आम्ही. वर्षांनी, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, किंवा तुम्ही ऑपरेशन नंतर कसे आहात, काय काय कामं करता, ते शूटिंग करतो आपण, त्यांच्याशी वार्तालाप करतो. ते कुठे व्यायाम करायला चुकत असले त्यांना ते शिकवतो, असं नाही असं करा, तसं नाही तसं करा, जेणेकरून तुम्ही जास्त दिवस चांगलं लाईफ जगाल. काय काय लोकांना कसं वाटतं, मी पैसे मोजले डॉक्टरला, ऑपरेशन केले, आता झालो बरा. परंतु आपण नवीन गाडी जरी घेतली तरी फक्त पेट्रोल टाकून नाही चालवत ना. गाडीला मध्ये आधी पाणी मारलं पाहिजे, गाडी पुसली पाहिजे, गाडीला चेनला ऑइल सोडलं पाहिजे, इंजिन ऑइल चेक केलं पाहिजे, गाडीच्या चाकातली हवा चेक केली पाहिजे, तर ती जास्त दिवस टिकल ना. ऑपरेशन चांगलं झालं आहे, डॉक्टर चांगले आहेत, पेशंट चांगले आहेत, घरचे चांगले आहेत, पैसे मजबूत मोजलेत, पण पेशंट खातच नाही, त्याला डॉक्टरांची चूक नाही. पेशंट जेवत नाही तर नातेवाईकांनी, पेशंटनी सांगितलं पाहिजे डॉक्टरना, डॉक्टर जेवण जात नाही. तर का जेवण जात नाही त्याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे. यांना कुठल्या औषधामुळे बाबा जेवण जात नाही, नको वाटतंय, का पेशंट मस्ती करतोय, कळायला पाहिजे ना. जर पेशंटनी जेवलाच नाही तरी पण ऑपरेशन फेलच मानणार घरचे की बाबा आमच्या पेशंट एवढे पैसे घातले चालत नाही, तो जेवतच नाही, तो चालणार कसा. त्याच्यामुळं
ह्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही पण कारणीभूत आहे. तुमचं पण लक्ष पाहिजे पेशंटवरती. तर आपल्याकडे आता हे काका आहेत बघा, रामचंद्र पाटील कराड, कालेगाव, धोंडेवाडी ना, वय वर्ष 70 आहे. एकाच वेळेस एकाच बुलेखाली कमरेच्या आणि मानेच्या मणक्याचं ऑपरेशन केलं. त्रास भरपूर होता. ऑपरेशन केलं. आत्ताच्या 30-35 वर्षाच्या पोराला लाज होतील असा त्यांनी त्या दिवशी डान्स केला. एवढं छान नाचले ते आनंदाच्या बार. परंतु ही लोकांना कळणं गरजेचं आहे की बाबा मणक्याच्या ऑपरेशनसाठी आपण न घाबरता डॉक्टरांच्याकडे वेळेत गेलं पाहिजे, उपचार घेतले पाहिजेत आणि वेळेत बरं झालं पाहिजे. आपल्याकडे प्रत्येक मजल्यावरती सगळीकडे पेशंट तुम्हाला मणक्याचंच बघायला मिळेल. समजा नवीन पेशंट आला तर जुन्या पेशंटला विचारतो, पट्टा पाहिला ना, तुमचं ऑपरेशन झालं का हो, कसं काय त्रास होता आधी, आता कसं वाटतं. तो पेशंट, जुना पेशंट नवीन पेशंटला आधार देतो. मी बरा झालो आहे, तुम्ही बरे होणार, घाबरू नका. मणक्याच्या बाबतीत टेन्शन संपलेलं आहे. आता ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. आता काका त्यांचा अनुभव सांगतील की त्रास किती वर्षी होता, काय होता, आता कसे आहेत. बोला काका. माझं नाव रामचंद्र पाटील. जवळजवळ 7-8 महिन्याला त्रास होता भरपूर. असं कपडे टाईल वाजून चालत होतं, असं चालायचं असं. हो, शेतात जातं असं चालत जायचं. काम नाही करायचं पण चालत जायचं नुसतं असं. आता हे तापूस गेल्यावर लगेच आल्यानंतर फेर मला धरतो, सर फुट म्हणून मी पळतो, मला पळायचं आहे. आता सकाळपासून उठ्यावर सकाळ 3-4 राऊंड मारलेत. खाली वरून खाली आलो, चहा पाणी नाश्ता करून गेलो, व्यवस्थित राहायचं. आता थोडंफार ऑपरेशनमध्ये थोडं दुखणारच आपलं, तेवढं त्रास होणार थोडंफार. आता कालच्यापेक्षा मला त्रास कमी आहे. आता ह्याच्यापेक्षा उद्या त्रास कमी होणार. मी उद्या मारू शकतो आरामशीर. आता सुद्धा मला काय नाही बरोबर, मी आता पळू शकतो, राऊंड मारू शकतो पळत. मणक्याच्या ऑपरेशनमध्ये वयाची याची काय अट्ट नसते. काही न कसं वाटतं कमी वय असल्यानंतर ह्या कमी वयात करायचं का, वय जास्त असल्यानंतर आता करून करायचं काय. आपण बाबा 85 वर्ष वय, मंदिरात जातात, शेतात चक्कर मारतात, स्वतः फिरतात चालतात, तर त्यांना राहिलेलं लाईफ चांगलं नको जगायला. गरज आहे तर त्यावेळेस पण केलं पाहिजे. वय कमी आहे, समजा आता ह्या मुलीसारखं एखादी मुलगी घसरून पडली, मणका फ्रॅक्चर आहे, मणका मागं पुढे, तर तिचं शिक्षण व्हायचं आहे, लग्न व्हायचं आहे, प्रपंच व्हायचं आहे, तर तिला पण त्यावेळेस बरंच केलं पाहिजे ना. घरच्यांनी डोक्यात घेऊन चालणार नाही की वय कमी आहे नको करायला, वय कमी, मग घरात बसून ठेवावं लागेल. त्याच्यामुळं कुणीही मनामध्ये कुठलीही शंका न घेता मणक्याला ज्यांना त्रास आहे त्यांनी वेळेत उपचार घ्या आणि 100% वेदनामुक्त व्हा. आता काका आपल्याला नाचून दाखवतील, पळून दाखवतील, चालून दाखवतील. चालून दाखवा, पळत जायचं. पळत जायचं काय, त्याला काय टाईम आहे का माझ्याकडे. या जाल घरी तशीच असं पळायचं असतं. पाळ्यापती एवढं आलं पाहिजे ना एकदम जास्त. या इथं मला कार्डमध्ये सांगितलं अगोदरच, बरेच लोकांनी बोलले त्या शिर दबली त्या मणक्याची, त्याच्याबद्दल ऑपरेशन करायला पाहिजे कार्डमध्ये. तर म्हणलं बघूया. मग दोघाचा आवाज म्हणजे तुम्ही ऑपरेशन करूच नका, तुम्ही मणक्याकडे बाद होणार. आता तुम्हाला आठवते का बघा, सह्याद्री हॉस्पिटल आहे बघा कार्डमध्ये, चांगलं मोठं आहे ते पण. तिथे पण ते ऑपरेशन करूया. मला म्हणजे पुण्यात डॉक्टर आहे ते चांगले डॉक्टर ते करायचं. असे तुमचंही मला 4-4 सांगितलं म्हणजे तिथं दाजी ऑपरेशन करू नका, तुमचंच ऑपरेशन सक्सेस होणार नाही आणि मणक्याकडे तुम्ही बाद होणार. तर म्हणून करायचं काय आपण, आता दाजी काय होईल ते होईल. आता दाजी उड्या मारतोय. ते आमचा ते मित्र होता, त्यांनी सांगितलं मला नवाकाळचा पेपरमध्ये जाहिरात वाचली 30 तारखेला. आणि असं बोलता बसतो तेव्हा मला जावं का म्हणा सकाळी. सर म्हणलं बघूया जाऊन. मग सकाळी इथं आलो, बघितलं तर पैसे घ्यायचे नव्हते, तरी मग बाहेरून पैसे मागवले, एक्सरे काढले. त्यांनी सांगितलं ॲडमिट होतं का, आता आज मला टाईम नाही, आता आपल्याकडे पैसे नाहीत, आपण शेतकरी आहे, एवढे आपले पैसे आहेत का आता नाहीत. मग ते घरी आता निर्णय घेतला की मला असं आपण ऑपरेशन करायला पाहिजे आणि 100% करायचं का करायचं. आता खुश आहे ना. आता येत नसतं. आपला पेशंट फक्त ऑपरेशननंतर चालतो पळतो असं नाही, तो जिना चढ उतार करतो त्या दिवशी, मोटरसायकल त्या दिवशी चालवणार, 4 चाकी त्या दिवशी चालवणार, महिला वर्ग असेल तर किचनमध्ये जाऊन चपात्या लाटणार, भाजी करणार, चहा कॉफी करणार. म्हणजे काहींच्या डोक्यात असं असतं आराम किती दिवस करायचा, रेस्ट किती दिवस करायची, काय गरज आहे. कामाचं स्वरूप कसं आहे, आता माणूस शेतकरी, मी काय म्हणणार ना लगेच उद्या उसाला पाणी भरायचा, 3 महिने वाकून काय करायचं नाही, जड उचलायचं नाही, एवढीच पथ्य आणि जमीन मांडी नाही. आपण जाऊ तर शेतात बघू, राखण तर करू शकतो ना कमीत कमी. आता असं चालेल आपण कितपत जाणार शेतामध्ये, आपण कबट टाळीने बांधू अशी जाम. तर ह्याच्यातून एकच सांगायचं आहे की कुणीही मणक्याच्या आजारासाठी उपचार घ्यायचे थांबू नये, वेळेत उपचार घ्या आणि 100% बरे व्हा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.